ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केले, त्रास दिला, त्यांच्याशी बोलणं बंद केल्याने काय होतं? आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात की ते आपल्याशी नीट बोलत नाही, आपला अपमान करतात, आपल्याला टोमणे मारतात, आपलं मन दुखावतात आणि तरीही आपल्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवतात. अशा व्यक्तींशी बोलताना आपलं मन का अस्वस्थ असतं? डोक्यात विचारांची गर्दी होते आणि काय करावं ते सुचत नाही. आपण चूक केली नसतानाही या लोकांमुळे अपराधी असल्यासारखं वाटायला लागतं. आपले घरातीलच नातेवाईक, शेजारी, ऑफिसमधले कर्मचारी असे विविध लोक यात असू शकतात. दरवेळी त्यांचं बोलणं सहन करत राहिलं की आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. कधीतरी वाटतं बोलू दे, त्यांना उत्तरच देऊ नये, पण तसं होऊ शकत नाही ना. अशा वेळी आपल्याला एक कठीण पण गरजेचा निर्णय घ्यावा लागतो. तो म्हणजे त्यांच्याशी पूर्णपणे बोलणं बंद करणं. बोलणं बंद करणं म्हणजे त्यांच्यापासून पळ काढणं नव्हे, तो स्वतःला वाचवण्याचा मार्ग असतो. हा निर्णय घेताना मनाला खूप त्रास होतो. लोक काय म्हणतील याचाही विचार येतो, पण स्वतःच्या मनाची शांतता जास्त महत्त्वाची आहे हे आपल्याला कळायला लागतं. बोलणं बंद केल्यावर आपल्यातही आणि त्यांच्यातही बरेच बदल होतात. ते आता आपण जाणून घेऊया. 1. आपल्या मनाला सुरुवातीला शांतता मिळते. जेव्हा आपण अपमान करणाऱ्या व्यक्तींशी बोलणं बंद करतो तेव्हा सगळ्यात आधी आपलं मन शांत व्हायला लागतं. दररोज होणारे वाद, टोमणे, उपहास अचानक थांबतात. डोक्यात सतत फिरणारे शब्द हळूहळू कमी होतात. मनावरचा ताण थोडा थोडा उतरायला लागतो. आपण सकाळी उठल्यावर आज काय ऐकावं लागेल याची भीती राहत नाही. रात्री झोपताना कुणाच्या बोलण्याचा विचार येत नाही. मन मोकळं व्हायला लागतं. शांततेत स्वतःचा आवाज ऐकू येतो. आपल्याला काय वाटतं हेही कळायला लागतं. सारखं डोळ्यातून पाणी येणं कमी होतं. आयुष्यात थोडं हास्य येतं. पण लक्षात ठेवा, शांतता म्हणजे सगळं ठीक झालं असं नाही. ते तुमच्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी त्रास देण्याचा मार्ग शोधणार हे लक्षात घ्या आणि सावध राहा. 2. आपल्या आत्मसन्मानाची जाणीव होते. अपमान सहन करत राहिलं की आपण स्वतःची किंमत विसरतो. त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर पहिल्यांदा आपल्याला जाणवतं की आपणही माणूस आहोत. आपल्यालाही आदर मिळायला हवा हे लक्षात येतं. समोरच्याने वाईट वागलं म्हणून आपण कमी नाही हे हळूहळू मनात बसायला लागतं. पूर्वी जी वाक्य मनाला टोचायची ती आता आपल्या जवळपासही नसल्याने डोक्यात चांगल्या विचारांची जागा मोकळी होते. आपण स्वतःशी चांगलं बोलायला शिकतो. आरशात पाहताना अपराधी वाटत नाही. स्वतःला दोष देणं कमी होतं. मी एवढं सहन का केलं असा प्रश्न सतावू लागतो. तो प्रश्न दुसऱ्याचा असतो पण आपल्याला जागरूक करणारा असतो. आत्मसन्मान म्हणजे गर्व व स्वार्थ नव्हे, ते स्वतःला उमगतं. आपण मर्यादेची कुठे रेषा ओढायची ते कळतं आणि ती रेषा जीवनात फार महत्त्वाची असते हे लक्षात घ्या. नाहीतर लोक आपल्याला हलक्यात घेतात. 3. त्यांना अपराधीपणाची जाणीव होऊ लागते. त्रास देणाऱ्या व्यक्तींशी जेव्हा तुम्ही अचानक बोलणं बंद करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुरुवातीला काहीच फरक पडत नाही असं वाटतं, पण हळूहळू त्यांना आतून अस्वस्थता जाणवायला लागते. पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या शब्दा नियंत्रणावर परिणाम होत नाही हे त्यांना जाणवतं. मी काही जास्त बोललो का असा विचार त्यांच्या डोक्यात येऊ शकतो. कधीतरी त्यांची स्वतःची चुकही दिसायला लागते. जरी ते मान्य करत नसले तरी त्यांचं मन आतून टोचत राहतं. तुम्ही गप्प राहिल्यामुळे त्यांना अडचण दिसते. त्या अडचणीत त्यांचं वागणंही स्पष्ट दिसतं. त्यांना अपराधी वाटायला लागतं. ही भावना त्यांना अस्वस्थ करते. तुम्ही का दूर गेला याचं उत्तर शोधायला ते लागतात. कधी कधी ही जाणीव उशिराने येते, पण त्यांच्या इगोमुळे ते कधीही व्यक्त होत नाहीत आणि मला वाईट वाटलं असं तुम्हाला जाणवूनही देत नाही. 4. नात्याचं खरं स्वरूप समजतं. त्रास देणाऱ्या व्यक्तींशी बोलणं बंद केल्यावर समोरची व्यक्ती काय करते हे दिसायला लागतं. मी तुम्हाला शोधते का हेही कळतं. तिला तुमची किंमत आहे का हेही उघड होतं. जर ती व्यक्ती बदलायचा प्रयत्न करत नसेल, आपल्याला तिच्याविषयीचं सत्य समजतं की हे नातं एकतर्फी होतं. खोट्या अपेक्षा तुटतात. मनाला फसवणूक झाल्यासारखं वाटतं, पण त्या फसवणुकीतून आपल्याला शिकायला मिळतं. नातं म्हणजे सहनशक्ती नाही हे उमगतं. कोणतंही नातं परस्पर आधारावर उभं असतं
हे समजतं आणि डोळे उघडतात, त्यामुळे पुढचा मार्गही दिसायला लागतो. 5. स्वतःसाठी वेळ मिळतो. आपण स्वतःकडे पाहायला शिकतो. जेव्हा वाद थांबतात तेव्हा आपला बराच वेळ फालतू विचार करण्यापासून वाचतो. हा वेळ आपण स्वतःसाठी वापरू शकतो. मनाला आवडणाऱ्या गोष्टी करता येतात. थोडं शांत बसता येतं. मनातलं कागदावर उतरवता येतं. कोणाला उत्तर द्यायचं नाही हे कळतं. आपल्यालाही काही इच्छा आहेत हे समजतं. दुसऱ्याला खुश करण्यात गेलेली ऊर्जा परत मिळते. ती ऊर्जा स्वतःवर खर्च करता येते. थोडं हसता येतं आणि मन मोकळं झाल्यासारखं वाटतं. 6. अपराधीपणाची भावना कमी होते. अपमान सहन करणारी व्यक्ती कायम स्वतःला दोष देते. जरा वाद झाला किंवा कोणी काही बोललं तर आपण त्या गोष्टीचा दिवसभर विचार करत राहिल्याने डोकं जड होतं. बोलणं बंद केल्यावर ही सवय थांबते. मीच वाईट आहे का विचार कमी होतो. आपण सगळं सहन करणं गरजेचं नाही हेही समजतं. प्रत्येक नातं टिकवणं ही आपली जबाबदारी नसते. आपण चुकीचं केलं नाही हेही पटतं. स्वतःला माफ करता येतं. मनावरचं ओझं उतरायला लागतं. आपण स्वतःशी थोडं प्रेमाने बोलायला शिकतो. आपल्या भावना मान्य करतो. यामुळे अपराधीपणाची भावना कमी होते. 7. लिमिट ठेवायला शिकतो. बोलणं बंद करणं म्हणजे एक लिमिट ठरवणं असतं. ही सीमा खूप गरजेची असते. ती आपल्याला अशा लोकांपासून सुरक्षित ठेवते. सगळ्यांना सहन करण्याची गरज नाही हे कळतं. आपण कुठे थांबायचं हे कळतं. बोलणं थांबल्यामुळे आपण लोकांचे नाही म्हणायला शिकतो. सीमावृद्धन म्हणजे उंचपणा नाही, तो आत्मसंरक्षणाचा मार्ग आहे. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं असतं. हे समज हळूहळू येते आणि आयुष्य सोपं होतं. 8. भीती कमी होते. अपमान करणाऱ्या माणसाची आपल्याला खूप भीती वाटत असते. त्यामुळे सुरुवातीला बोलणं बंद करतानाही भीती वाटते, पण हळूहळू ती भीती कमी होते. आपण एकटे पडणार नाही याची जाणीव होते. आपण स्वतः सोबत उभे राहू शकतो हे कळतं. समोरची व्यक्ती नसली तरी आपण ठीक आहोत हे समजतं. ही जाणीव आपल्याला ताकद देते. त्यानंतर मात्र भीतीऐवजी आत्मविश्वास येतो. आपण कुणाशिवायही जगू शकतो हे पटतं. प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. स्वतःवर विश्वास बसायला लागतो. हा विश्वास हळूहळू वाढतो. मनात धैर्य येते. आपण योग्य निर्णय घेतला हे जाणवतं आणि भीती मागे पडते. 9. खऱ्या लोकांची ओळख होते. आपल्यासोबत खरंच उभे राहणारे लोक हे कळायला लागतं. जे लोक आपल्याला समजून घेतात तेच आपल्या आयुष्यात राहतात. थोडे पण चांगले लोक पुरेसे असतात हे समजतं. गर्दीपेक्षा शांतता महत्त्वाची वाटते. नात्यांची गोडी महत्त्वाची ठरते. आपण कोणासाठी काय आहोत हे कळतं आणि एकटेपणाची भीती कमी होते. 10. स्वतःची प्रगती सुरू होते. हा सर्वात महत्त्वाचा. त्रास देणाऱ्या व्यक्तींशी बोलणं बंद केल्यावर आपल्या आतून बदल सुरू होतो. आपण मजबूत व्हायला लागतो. भावनिकदृष्ट्या थोडे शहाणे होतो. प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही. स्वतःला ओळखायला लागतो. आपल्या मर्यादा आपल्याला कळतात. आपली ताकदीची जाणीव होते. हा प्रवास सोपा नसतो, पण आता हळूहळू आपण स्वतःसाठी उभे राहतो. जुनी जखम बरी व्हायला लागते. मन सावरायला लागतं. आतून समाधान मिळतं. आपण बदलतो आणि आतूनच भरारी मारण्यासाठी तयार होतो आणि हा बदल नक्कीच चांगला असतो. मित्रांनो, अपमान करणाऱ्या व्यक्तींशी बोलणं बंद करणं सोपं नसतं. मन दुखतं. अनेक आठवणी समोर येतात. प्रश्न पडतात. पण हा निर्णय स्वतःसाठी असतो. तो स्वतःला जपण्याचा मार्ग असतो. न बोलणं चुकीचं नाही. सगळं सहन करणं म्हणजे प्रेम नसतं. आदर नसलेलं नातं उद्ध्वस्त होतं. आपलं मनही महत्त्वाचं आहे. आपण चांगल्या वागणुकीसाठी पात्र आहोत हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. कुणाशी बोलणं बंद केल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही, उलट ते नव्याने सुरू होतं. स्वतःच्या मनःशांतीला प्राधान्य द्या आणि स्वतःसाठी ठामपणे उभे राहा. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांशी आपण इथे भेटत असतो. तुमचं जीवनही अशाच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. सुख समृद्धीसाठी ईश्वराच्या चरणी मी इथे प्रार्थना करते. जर आजचे विचार तुम्हाला आवडले असतील आणि त्यामध्ये थोडंफारही तुम्हाला पटलेही असतील
तर कृपया लाईक करा आणि फौजी वाईफ निलिमा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण.